नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण एक तर आहे जी परिस्थिती दरिंदेच्या तिथे बसल्यामुळे झाली होती. 4 दिवस सगळं तिकडचं दक्षिण मुंबई बंद केली होती. खरं म्हणजे काय, कोर्टाने सांगितल्यानंतर 2 तासात पोलिसांनी साफ केली गोष्ट वेगळी. एक नरमपणा दाखवला पोलिसांनी सुद्धा. आणि परत त्यांना आता कोर्टाने सांगितलं की काढा ताबडतोब हे मराठा कमिटी. खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही. ज्या राज्याच्या दृष्टीने एवढे महत्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे, लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे. अरे तुम्ही ताबडतोब आणून तो GR देता, त्याच्या पायाशी सोडा उपोषण आणि मग तो तुम्ही सांगतो हा पात्र शब्द सुद्धा काढून टाका. आणि मग ठीक आहे, नाही तुम्ही इथेच बसा, तुमच्या लोकांना पाठवा आणि GR बदलून 1 तासामध्ये बदलून आणता. मुख्यमंत्री त्यावेळेला नागपूरला काय विचारलं त्यांना, काय तुम्ही अभ्यास केला त्याचा, काय विधी न्याय खात्याचे तुम्ही मंत्री होता ते विखे पाटील साहेब. त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा. तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी. पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी, आपण डॉक्टर व्हायचं आहे पात्र आहे तर त्यांना परमिशन. पात्र हा शब्द काढून टाकला 1 तासात. तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या, हे कदाचित हे त्याला बाहेर काढण्यासाठी दबाव कुठे झाला असेल. ते फार चुकीचं झालं. आम्ही तेही आणि मग कोर्टात गेलो. ठीक आहे, आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही 2 हायकोर्टाचे निर्णय डावलले, 4 आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले आणि सुप्रीम कोर्टाचा ज्या निकाल येतो लॉ ऑफ द लँड आणि तो सुद्धा तुम्ही डावलला. आमची खात्री आहे आम्ही कोर्टात जिंकू. पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा विखे साहेब तिकडे गेले त्या ओबीसीच्या जखमीवर मीठ चोळायला. अरे गेला ना तो, दिला ना तुम्ही त्याला जॉब, ठीक आहे ना. मग आता आम्ही तुमच्याशी नाही लढत, आम्ही कोर्टात मागतो ना हिशोब. काय कारण होतं. आणि मग इतर अनेक मोठे नेते विरोधी पक्षातले असं कदाचित त्यांच्या मनात येतं की आम्ही गेलो तर तुम्ही ताबडतोब आमच्यावर बोट दाखवता. आणि मग तुमचे जे मराठा कमिटीचे जे कोण अध्यक्ष आहेत ते का वारंवार तिथे जातात, काय उत्तर त्यांना देणार. त्यांना जायचं कारणच नाही ना. आणि हे झाल्यामुळं अख्ख्या ओबीसी जो भाजपचा DNA आहे त्याच्यावर परिणाम नाही होत. एकदा झालं, 2दा झालं, सातत्यानं काय समजायचं ओबीसी घटकांनी. आणि मग तुम्ही भाजपमध्ये आहात तर भाजपची शक्ती वाढवणार सगळ्यांना बरोबर घेऊन की ओबीसीना दूर करून तुमची शक्ती वाढेल. मला बोलावं लागलं मग हे सगळं. सर, जात गणनेची मागणी मी आज करीत नाही. गेली 35 वर्ष मी जात गणनेची मागणी संपूर्ण देशामध्ये करतो. ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली, ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली, सगळीकडे करत आलो की जात गणना करा. आणि शेवटी 2011ला जी दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळेला आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जात गणना करा असं केंद्र सरकारला सांगा. सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला. मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा. लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले त्यांना आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले. आणि सगळे मग तिथले जे लालू प्रसाद यादव, शरद यादव असेल, मायावती असेल, काँग्रेसचे काही ओबीसीचे लीडर सगळे 100 लोक उभे राहिले, मागणी केली. काँग्रेसचे प्रणब मुखर्जी आले, त्यांनी सांगितलं आम्ही जात गणना करू. ती जात गणना जे सेन्सस कमिशनर जे आहेत जे 10 वर्षिक जनगणना करतात त्यांच्याकडून त्यांनी नाही केली. ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा. गावातली ज्या ग्रामविकास खात्याने करा, शहरातली ज्या नगर विकास खात्याने करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो. आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोर्ट म्हणतो की तुमची लोकसंख्या किती, तुमचा एम्पिरिकल डाटा काय आहे. सुमित्राताई महाजन ज्या लोकसभेच्या सदस्य होत्या
अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या 16 खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होती. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की यांना या ओबीसीला आपण जसं दलितांना आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे, पण डाटा नाही. तो डाटा द्या. त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, काही झालं नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, पवार साहेब, चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते. तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे, परंतु डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते. आणि झालं तर झालं, आम्हाला आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आताचे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जातगणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे. कारण होऊ जातं, प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं, प्रत्येक वेळेला आम्हाला का भांडावं लागतं, म्हणून म्हटलं जातगणना करा. सर अनेक अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.